मित्रांनो, हे श्री क्षेत्र पंढरपूर आणि ही भीमा नदी आहे मित्रांनो. पाणी ते एकदम गटारीसारखं पाणी झालं आहे नदीचं. आणि नदीची स्वच्छता पहा, खूप खराब झालेलं आहे. कुठे पण कचरा, तुम्हाला जिथे पान तिथे कचरा दिसेल तुम्हाला. पूर्ण जे नदीचं पात्र आहे ना, हे पूर्ण कचऱ्याने भरलेलं आहे मित्रांनो. याला कोण जबाबदारी आणि याची स्वच्छता कोणाकडे आहे, यात यांनी जराशी लक्ष द्यायला पाहिजे असं माझी विनंती आहे. पाहू शकता मित्रांनो, खूप गलिच्छ वातावरण झाले तरी पण लोक याच्यामध्ये आंघोळ करतात आणि याच्यापासूनच लोकांना जे त्वचा विकार आहेत, अंग खाजे वगैरे, या पाण्यामुळेच होतं मित्रांनो. बघा, ढिगाऱ्याचे ढिगारे लागलेत याच्यामध्ये कचऱ्याचे. कचऱ्याचे ढिगारे आहेत मित्रांनो. नदी इतकी सुंदर होती नदी, पण नदीचा कचरा करून टाकला आहे लोकांनी. नाही, तू नको होतो थांब. मित्रांनो, या बावल्या बोळके का आणून टाकतात लोक, मला काही समजत नाही. त्याच्यापासून काय फायदा आहे मग लोकांचा, काय भेटत नाही लोकांना? हे बावल्या, फोटो, असे हार आणून टाकतात नदीमध्ये, हेच नारळ आणून टाकतात, कपडे आणून टाकतात. काय भेटतं लोकांना याच्यापासून? याच्यापासून मिळतं काय नाही, पण नदी अस्वच्छ हो. नदीची जी स्वच्छता पातळी आहे ही कमी होते. कपड्याचा कचऱ्याचा ढिगोरा आहे मित्रांनो. कपडे पाहे, खराब कपडे. आणि मित्रांनो, दुसरी नदी वगैरे, गटर वगैरे काय नाही. तुम्हाला वाटत नाही गटर आहे, गटर नाही. ही पंढरपूरची पावनभूमीची श्री भीमा नदी आहे. ही भीमा नदीची स्वच्छता पाहू शकता मित्रांनो तुम्ही.